तुम्ही माईक घेऊन त्याच्यासमोर जाता, तो तुमच्या चिठ्ठ्या काढतो, तुझं भविष्य, तुझं भूतकाळ. कुर्मास येतोय, मी कांदा लसूण सोडून देईल. संन्यास, कांदा लसूण मी सोडून दिला. वैराग्य झालो, संन्यासी झालो आपण. संन्यास आणि योग दोन गोष्टी तेव्हाच सार्थक आहे जेव्हा त्याच्या मुळाशी ज्ञान आहे. ज्ञान पाहिजे ना, कशासाठी त्याग करताय तुम्ही? उदाहरणच द्यायचं झालं तर एखाद्या व्यक्तीचं डोकं दुखत होतं, तर त्याने त्याच्यावरती उपाय करायचा सोडून त्याला वाटलं ही टोपी घातली म्हणून माझं डोकं दुखतंय, म्हणून त्याने टोपी काढली आणि फेकून दिली. त्याचं डोकं दुखतंय ना, त्याने टोपीचा त्याग केला. बघा बरं का, एखाद्या व्यक्तीला वाटलं मला किडनी स्टोन झालाय, एखाद्या व्यक्तीला वाटलं माझ्या पोटात दुखतंय, मला किडनी स्टोन झालाय, त्यावरचा उपाय माहित नाही म्हणून त्यांनी किडनीच काढून टाकली. स्टोन काढायचं जागून त्यांनी किडनीच काढून टाकली. आपल्या आयुष्यामध्ये कसला संन्यास करायचंय आणि कसला योग करायचंय हे ठरवणारे आपण आहोत. पण त्याच्या मुळाशी ज्ञान पाहिजे. कसलं ज्ञान पाहिजे? समस्या काय आहे आणि ती निवारायची कशी याचं तरी ज्ञान पाहिजे ना. मला सांगा अर्चना ताई, तुमच्या आयुष्यात काय प्रॉब्लेम आहे? काय प्रॉब्लेम काय आहे? आपल्याला आपल्या आयुष्याची समस्या माहिती आहे का? तो जो XYZ बाबा तुम्हाला म्हणतो उद्यापासून पुदिन्याची चटणी खाऊ नको, तर माहिती तुमच्या आयुष्याचा प्रॉब्लेम काय आहे? शेकडो हजारो माणसं समोर उभी राहतात, तुम्ही माईक घेऊन त्याच्या समोर जाता, तो तुमच्या चिठ्ठ्या काढतो, तुझं भविष्य, तुझं भूतकाळ, आणि तो तुम्हाला सांगतो अमुक अमुक कर, ह्याला तू 100 किलो सिंदूर दे, त्याला तू काहीतरी दान दे, त्याला तू जेवण दे, असं कर आणि तसं कर. हे जे आत्ताचं पीक पिकलंय ना, अंधश्रद्धा, ह्या सगळ्याच्या कानाखाली भगवान श्रीकृष्ण मारतात. भगवान श्रीकृष्ण म्हणतात तू जो संन्यास करतोय, तू जो योग बनतोयस ना, त्याचा बेस असला पाहिजे ज्ञान. आणि ज्ञान म्हणजे काय? कसला संन्यास करतोयस, निदान तुझं दुःख काय ते तरी समजू दे. मला मनासारखी नोकरी लागत नाही, हे दुःख आहे का? नाही नाही नाही. मिळालेल्या क्षणांना तुला एक्झिक्यूट करता येत नाही, हे तुझं अज्ञान आहे, ते तुझ्या दुःखाचं कारण आहे. तुला फार दुःख होतं, सतत किसकिस किसकिस होत असते. का किसकिस किसकिस होत असते? आजूबाजूच्या 4 माणसांबरोबर एक्झिक्यूट तुला करता येत नाही. प्रॉब्लेम माणसामध्ये नाहीये, आपल्याला एक्झिक्यूट करता येत नाही, आपल्याला नीट बोलता येत नाही, आपल्याला समजून घेता येत नाही, आपल्याला 4 गोड शब्द बोलता येत नाही. आणि जसे शब्द, जशा भावना आपण बाहेरच्यांना देतो, तशाच भावना ते आपल्याला देतात. झालं, प्रॉब्लेम क्रिएट झाला. आपला प्रॉब्लेम आपल्याला माहिती असतो. तो कशाचा त्याग करून, कुठल्या तरी भौतिक वस्तूचा, बाह्य वस्तूचा त्याग करून, किंवा एखादी मूर्ती देवाऱ्यात आणून, एखाद्याला वाटतं की एखादी मूर्ती आणावी, तुम्ही अमुक अमुक देवीची मूर्ती तुमच्या देवाऱ्यात आणा, की तमुक तमुक देव तुमच्या घरामध्ये बसवा, तुमचं सगळं निवारून जाईल. नाही निवारणार आहे. जे आतलं दुःख आहे, जे अंतःकरणात ज्याचं केंद्र बसलंय, त्याच्यावरती उपाय तुम्ही बाहेर करायला जाल तर ते कधीच होणार नाही. मग ते संन्यास संन्यास भगवंत कुठला म्हणतोय? मी आणि माझे इसी आठवण सरले जयासे अंतःकरण, अर्थात तो एक संन्यासी जाण.